पाचवा सामना श्री एंटरप्राइजेस धुळे विरुद्ध शिवस्वराज वॉरियर्स। श्री एंटरप्राइजेस धुळे विरुद्ध शिवस्वराज वॉरियर्स यांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे। 12वा खेळाडू जर लवकरात लवकर पाठवला तर बरं होईल। यावेळेस मात्र उभे उभे खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते आणि पंचांचं बोट आकाशाकडे, ज्याचा अर्थ असेल की फलंदाजाला परतावं लागेल डगआउटकडे। प्रथमेश यांना परतावं लागेल। नॉन स्ट्राईकला असतील अमोल, गोलंदाजी करतायत विक्की। पहिलं षटक संपलेलं आहे। शिव स्वराज्य वॉरियर्स 3 धावा 1 गडी बाद। पहिलं षटक संपलेलं आहे। विक्की पाटील अर्थात अनिल यांचं हे पहिलं षटक संपन्न झालेलं आहे। यश आता गोलंदाजीला आलेले आहेत। वन बाउंस चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलेला आहे। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे। सौरभचं चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते। यश पाटील गोलंदाजी मार्कवर 8 धावा झालेल्या आहेत। शिव स्वराज्य वॉरियर्स आणि विस्फोटक फलंदाज निखिल पाटील आता स्ट्राईकला। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे, सक्सेसफुल केलेला आहे, मिळतोय षटकार। आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड।
ऑन साइडला एक धाव अँडी यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शॉट मिडविकेटच्या दिशेने 14 धावा दुसरे षटक सुरू आहे. फुल टॉस चेंडू दोन षटकांची समाप्ती 14 धावा एक गडी बाद. शिवस्वराज्य वॉरियर्स संघाच्या कर्णधाराने निखिलने षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे. श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, रोहितदादा निकम या स्पर्धेचे सहप्रायोजक अर्थात चषकांचे प्रायोजक, ज्ञानयोग फाउंडेशन हे या स्पर्धेतील आपले फूड प्रायोजक. यावेळेस ताकदीने टोलवलेला फटका. सचिन यांचा चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. 6 धावा. एकविरा प्लायवूड या षटकारांचे प्रायोजक. ऑन साइडला एक धाव अमोल सोनोने 15 धावांवर खेळत आहेत तर निखिल पाटील 6 धावांवर. 21 धावा. तिसरे षटक सुरू आहे. विक्की पाटील गोलंदाजी करतायत. निखिलला परतावं लागेल. बडी बचली जाल में. निखिल सापळ्यात अलगद सापडलेला आहे. विक्की यांना दुसरं यश प्राप्त होतंय. 21 धावा 2 गडी बाद. शिवस्वराज्य वॉरियर संघाला मोठा झटका लागलेला आहे निखिलच्या रूपात. ऑन साइडला एक धाव. सचिन डीप मिडविकेट सीमा रेषेवरून धावतायत. चेंडू अडवतायत. एक धाव. षटकातला 5वा चेंडू असेल विक्की यांचा. विक्की उर्फ अनिल. यावेळेस अतिशय चतुराईने खेळलेला फटका. चौकार मिळतोय.
डॉट बॉल षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती. शिवस्वराज्य वॉरियर्स 26 धावा, 2 गडी बाद. 26 लॉस ऑफ 2. तिसरा शिलेदार आता तंबूत परततोय शिवस्वराज्य वॉरियर संघाचा. सव्वीस धावा, 3 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. 10 षटकांचा हा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. शिवस्वराज्य वॉरियर आता संकटात. गणेश पाटील आता आलेले आहेत आणि आता गणेश पाटील यांच्यावर दारोमदार असेल आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याची. बॉडीला हा चेंडू क्लोज होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अँडी अर्थात आनंद पाटील गोलंदाजी करतायत. ओ यावेळेस मात्र थोडेसे भाग्यशाली ठरलेले फलंदाज गणेश पाटील. लो फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. या एका धावेने गणेश पाटील आपलं खातं उघडतायत. चार षटकांची समाप्ती. शिवस्वराज्य वॉरियर्स 27 धावा, 3 गडी बाद. आनंद पाटील यांचं हे किफायती षटक ठरलेलं आहे. 1 धाव त्यांनी दिलेली आहे आणि 1 महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेला आहे. आपल्यासोबत आपल्या मराठा प्रीमियर लीग पर्व 3 चे टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडाचे संचालक श्री संदीप पाटील सर उपस्थित आहेत. तर संदीप पाटील सर यांचा आपण एक छोटेखानी सत्कार करणार आहोत. तर मी डॉक्टर अमोल यांना विनंती करतो की त्यांनी संदीप पाटील सरांचा सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. तेहतीस धावा, 5वं षटक सुरू आहे. दीपराज पाटील यांचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. यावेळेस फटका फसलेला आहे.
अर्थात टायमिंग मात्र ज्या पद्धतीने हवं होतं त्या पद्धतीने टायमिंग झालेलं नाही, परंतु फाईन लेगच्या दिशेने चौकार मिळालेला आहे. आदिवासी विकास विभाग विस्तार अधिकारी सन्माननीय पवनजी पाटील. पवनजी पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय पवन पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर पवनजी, आपण मंचाकडे जायचंय आणि आपलं मराठा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या आयोजन समितीतर्फे आपलं स्वागत आणि आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. ओ, कॉपी बुक स्टाईल डिफेन्स, संयमाने खेळण्याचा प्रयत्न. 5वे षटक सुरू आहे. मराठा प्रीमियर लीग पर्व 3 तिसऱ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काजीपुरा, रोहित दादा निकम या स्पर्धेतील ट्रॉफीचे स्पॉन्सर्स. नो बॉलचा इशारा. टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक विवेकानंद वसंतराव पाटील, शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. तर चोपडा तालुक्याचे स्टार खेळाडू रवी बारेला अर्थात रवींद्र गोडबोले यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. शॉट ऑफ लाईन चेंडू, संपर्क किती चांगला झालाय. ओ, सचिन यांचा हात लागलेला दिसला. प्रयत्नाला संपूर्ण मार्क्स मिळतील, परंतु चांगला फटका खेळलेला आहे, षटकार मिळवलेला आहे. गणेश पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. सौरभ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. ज्ञानयोग फाउंडेशन, फूड स्टॉल स्पॉन्सर्स श्री पी बी पाटील, रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि जो गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याचं नाव आहे दीपराज पाटील. तिसऱ्या पर्वातील एकमात्र खेळाडू ज्याने या स्पर्धेत इतिहास रचलेला आहे. दीपराज पाटील या स्पर्धेतील एकमात्र शतकवीर खेळाडू. 5 षटकांची समाप्ती, 52 धावा, 3 गडी बाद. परंतु दीपराज या षटकात मात्र महागडे ठरलेले आहेत. या षटकात त्यांनी तब्बल 25 धावा खर्च केलेले आहेत.
बघा आपण या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक बघितलं असेल. 37 धावांचं ते षटक होतं. एक नो बॉल आणि बाकी षटकार. परंतु 6 चेंडूत 6 षटकार नव्हते ते. 5 षटकार, एक चौकार, एक वाईड बॉल आणि माझ्या मते एक नो बॉल असं काहीतरी समीकरण होतं. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स, निलेश जी पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सी, श्री सुनील पाटील हिंगोणे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात विवेकानंद वसंतराव पाटील, शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे हे या स्पर्धेचे आपले ड्रिंक्स ब्रेकचे प्रायोजक. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट, श्री राहुल पाटील. बॅटिंग एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट, श्री बापूराव पाटील चौगाव हे फलंदाजी एंडचे प्रायोजक. या स्पर्धेसाठी जे चेंडू यूज केले जात आहेत, बॉल प्रायोजक आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो. स्वराज्यातील मावळे यासाठी स्पॉन्सर्स आपल्याला लाभलेले आहेत. कटआउट्स आपण एंट्री गेटमधून प्रवेश करताना आपल्याला प्रेरणा देण्यासाठी लावण्यात आलेले आहेत. छत्रपतींचे जे शिलेदार होते, ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे, तर त्यांची माहिती आपण काहीतरी संकलित करून त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्यांचे काही कटआउट्स आपण लावलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुकणखेडा. सेल्फी पॉईंटचे प्रायोजक श्री प्रितेश पाटील बिर्याणी हाऊसचे संचालक. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, तर चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील. शॉट चेंडू आणि चेंडू गेलेला आहे सरळ सीमा रेषा पार. मिळतोय दणदणीत षटकार. 6 धावा आणि या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. गणेश पाटील 11 चेंडू 30 धावांची झंझावती खेळी करतोय. ऑन साइडला 1 धाव मिळते. चांगला फटका सरळ बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू धावतोय, चेंडू अडवतोय. 1 धाव मिळतीये. 60 धावा. 6वं षटक सुरू आहे. आनंद पाटील अर्थात अँडी किफायती गोलंदाजी करताना दिसत आहेत. तर अंबरसर आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य या ठिकाणी अत्यंत मेहनतीने आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहेत. यावेळेस चेंडू उंच, चेंडूने घेतली भरारी, चेंडू झालाय फरारी. 6 धावा षटकार. सहासष्ट धावा 3 गडी बाद. गणेश पाटील 14 चेंडू 37 धावा. काल गणेश पाटील यांनी आपल्या समर्थकांना निराश केलेलं होतं. आज मात्र
अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळेस मात्र सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. एक सिली पॉइंट लावण्यात आलेला आहे, परंतु शॉर्ट चेंडू जर आपण टाकताय आणि फलंदाज जर स्क्वेअर लेगच्या दिशेने फटके खेळतोय तर ही फिल्डिंग काही कामाची नाही माझ्या मते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. 75 धावा. 7वं षटक सुरू. यश पाटील गोलंदाजी करतायत. गणेश पाटील 17 चेंडू 38 धावा. अर्धशतकापासून 12 धावा दूर. श्री एजन्सीज धुळे संघाने चांगली सुरुवात केलेली होती गोलंदाजीची, परंतु आता मात्र अमोल आणि गणेश उत्कृष्ट पार्टनरशिप करतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळतीये. 76 धावा. 7 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. गणेश पाटील आपल्या वैयक्तिक 45 धावांवर फलंदाजी करतायत. अर्धशतकापासून 5 धावा दूर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे आणि षटकाराच्या मदतीने अतिशय स्टायलिश पद्धतीने गणेश पाटील आपलं अर्धशतक पूर्ण करतायत. आणि असं म्हणतात की परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट.
गणेश पाटील यांनी संघाला गरज असताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि झंझावती 20 चेंडूत 51 धावा झळकवलेल्या आहेत. कृष्णा उर्फ प्रशांत गोलंदाजी करतायत. डॉट बॉल. 88 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन. नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. ओ नो बॉल. माझ्या मते गोलंदाजीच्या संदिग्ध शैलीसाठी दिला गेलेला हा नो बॉल असावा. ॲक्शनच्या रिगार्डमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. फ्री हिट वर झेल टिपलेला आहे सौरभने. एक धाव मिळेल. 92 धावा. 8व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल प्रशांत उर्फ कृष्ण यांचा. गणेश पाटील 52 धावांवर फलंदाजी करतायत. या षटकाराने आता धाव संख्या पोहोचते ती 98 धावांवर. 8 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. शिवस्वराज्य वॉरियर्स वर्सेस शिवस्वराज्य वॉरियर्स वर्सेस श्री एंटरप्राइजेस धुळे या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे.
ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चेंडू हवेत आणि यावेळेस शॉर्ट कव्हर क्षेत्रात झेल टिपलेला आहे. 98 धावांवर चौथा फलंदाज तंबूत परततोय. अमोल सोनवणे अतिशय उत्कृष्ट खेळी केलेली आहे, आपल्या संघासाठी चांगली भागीदारी रचलेली आहे. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 विकेट्स आलेले आहेत, परंतु फलंदाज काहीतरी चर्चा करतायत. दोन चेंडूंवर 2 गडी बाद झालेले आहेत आणि आता गोलंदाज जेव्हा पुढचा चेंडू टाकेल तो चेंडू असेल हॅट्रिक बॉल. दीपराज पाटील महागडे जरी ठरलेले तरी त्यांना माहिती आहे की कमबॅक कसं करायचं. दीपराज पाटील ऑन अ हॅट्रिक. कुलदीप पाटील स्ट्राईकला असतील. हो, यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतायत, पंच पुष्टी करतील. बॅटने आलेली धाव 99 धावा शतकाच्या उंबरठ्यावर. शिवस्वराज वॉरियर्स. तुषार ऑटोपार्टचे संचालक तुषार भाऊ जर मैदानात असतील तर कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय. तुषार पाटील. शंभर धावा झालेल्या आहेत. शतक धाव फलकावर लागलेला आहे. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. 1 धाव मिळते गणेश पाटील यांना. 101 धावा. 9वं षटक सुरू आहे. दीपराज
पाटील यांचा हा षटकातला शेवटचा चेंडू असेल. 28 धावा देत 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. शॉट चेंडू आणि झेल सुटलेला आहे. 9 षटकांची या ठिकाणी गोलंदाजाची शैली या ठिकाणी पंच चेक करू इच्छितात. तिसरे पंच योगेश भाकरे, बघूया काय निर्णय देतात ते. योगेश भाकरे सर. फेअर डिलिव्हरी. 9 षटकांची समाप्ती. 101 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. पुढचा सामना होणार आहे प्रगती हॉस्पिटल विरुद्ध राजे संभाजी चौक मित्रमंडळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. टॉस का बॉस संचालक श्री संदीप पाटील सर. चला वेळेचं भान ठेवायचं. शेवटचे 6 चेंडू उरलेले आहेत. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलेला आहे संदिग्ध गोलंदाजीच्या ॲक्शनसाठी. हे बघा या ठिकाणी गणेश पाटील यांची रणनीती काय होती आपल्याला सांगतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की स्ट्राईकचा जो फलंदाज आहे त्याने जागेवरच थांबायचं आहे. मी धावत येईल, मी क्रीजमध्ये येईल, त्यानंतर तू शूट व्हायचं आहे. परंतु ते माझ्या मते फलंदाजाला समजलेलं नाही आहे. कारण की शेवटच्या षटकामध्ये जो आपला सर्वात चांगला फलंदाज असतो, जास्तीत जास्त चेंडू त्याने जर खेळले तर थोडीफार धावसंख्येत धावांची भर पडू शकते, अशी एक रणनीती असते. तर धावबाद आहे का अशी तिसऱ्या पंचांकडे विचारणा होते. रनआउट. फलंदाज सुरक्षित. चला या षटकात जर कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार ठोकले
तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक मिळतील फलंदाजाला अक्षय पाटील यांच्याकडून. ही शेवटची ओव्हर आहे. एकच धाव घेतील आणि आता 3 षटकार लगवण्याचा प्रयत्न गणेश पाटील करतील आणि माझ्या मते ते लावू शकतात. गणेश ज्या पद्धतीने सेट झालेले आहेत, अर्धशतकीय खेळी त्यांनी केलेली आहे, ते काहीही करू शकतात. कारण की आता चेंडू त्यांना फुटबॉल सारखा दिसत असेल. गोलंदाजीला आलेले आहेत प्रशांत पाटील. चला हा पहिला षटकार. चला विठ्ठल दादा यांच्याकडून सुद्धा 500चं पारितोषिक आहे. टोटल 1000 रुपये मिळतील. आणि कृष्णाने जर विकेट घेतली तर विनोद पाटील संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रशांतला. शफल झालेले होते फलंदाज, त्यामुळे वाईड दिलेला नाहीये. एक षटकार आलेला आहे, अजून 2 षटकार जर येत आहेत तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 200 अंबर सरांकडून, म्हणजे टोटल 1200चा पुरस्कार आहे. अजून 2 षटकार यायला हवे. नो बॉलचा इशारा. चला पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धाव घेतलेली नाहीये तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण प्रशांतचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अतिरिक्त धाव अवांतर, पंचांचे हात समांतर. 1 धाव. ओ या ठिकाणी फटका फसलाय, परंतु 2 धावा मिळतील, कदाचित 4ही मिळू शकतात. पहिली धाव वेगात घेतलेली आहे आणि 2 धावा पूर्ण. चला अजूनही संधी आहे 1200 रुपये मिळवण्याची फलंदाजाकडे, आणि गोलंदाजाला सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवण्याची संधी आहे. फाईन लेग कडे 4 धावा. शेवटचा चेंडू. ओ बड़ी देर कर दी जनाब आपने आते आते, पहले अगर छक्का लगाते तो 1200 रुपये जीत पाते. तर या ठिकाणी थोडेसे लेट झालेले आहेत, परंतु मित्रांनो चांगली फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. एक मिनिट शिवस्वराज्य वॉरियर संघाने 1-2 का 4, लॉस ऑफ 5 आफ्टर 10. 124 धावा, 125 धावांचं लक्ष्य श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाला. आणि 6 चेंडूत 6 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला नरेंद्र पितांबर बाविस्कर हातेडकर यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. 6 चेंडूत 6 षटकार मारायचे.
फुलटॉस चेंडू डिफेन्स केलेला आहे. स्वतः कर्णधार निखिल पाटील गोलंदाजी करायला आलेले आहेत. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न आणि सक्सेसफुल झालेला आहे. षटकार देऊन जातोय. अतिशय चांगला असा फटका. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा टोलावलेला हा लागोपाठ षटकार हा लगावलेला आहे. फलंदाज दीपराज पाटील यांच्या बॅट मधून हा लगातार दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा उत्कृष्ट असा फटका देऊन जातोय. पूर्ण 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक ओव्हरच्या नंतर धावसंख्या 16 बिनगडी बाद. निखिल पाटील यांचं हे महागडं षटक. पहिल्या षटकात 16 धावा देऊन पुढचे गोलंदाज सचिन सर. चांगला प्रयत्न केला होता फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा, परंतु ड्रॉप झालेला आहे. महेंद्र पाटील सामना करतील सचिन सर यांचा. ऑफसाईडला फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. त्या दरम्यान दोघेही फलंदाज एक धाव पूर्ण करतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा बिनगडी बाद. स्ट्राईकला असतील दीपराज पाटील. डिफेन्स केलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि निर्धाव असा हा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी सचिन सर यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू डिफेन्स केलेला आहे आणि फॉलो थ्रू मध्ये सेफ त्याला केलेला आहे. निर्धाव असा हा चेंडू. सावध सुरुवात करताना दीपराज पाटील. वाईड. पुढचा चेंडू अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. आतापर्यंत 4 चेंडू या षटकाचे. 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आणि चांगला असा प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे आणि देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. जर हा झेल झाला असता तर या टुर्नामेंट मधला कॅच ऑफ द मॅच हा राहू शकला असता. अतिशय चांगला प्रयत्न सीमारेषेवर आपण पाहू शकतो लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीवरून. चांगला डिफेन्स केला आहे. त्या दरम्यान दोघेही फलंदाज एक धाव पूर्ण करताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा 2 षटकांनंतर. सचिन सर यांनी पहिल्या षटकात 9 धावा दिलेल्या आहेत. त्यांच्या वैयक्तिक पहिलं षटक आणि या इनिंगचं दुसरं षटक. महेंद्र पाटील आणि दीपराज पाटील यांची ही सावध सुरुवात.
पुढचं षटक पुढचं षटक घेऊन येत आहे गणेश पाटील. अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. बघूया गोलंदाजीत काय कमाल आपल्या टीमसाठी ते करताय. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर शिवस्वराज्य टीमने अतिशय चांगलं असं लक्ष प्रगती हॉस्पिटलच्या समोर ठेवलेलं आहे. चांगला असा फटका पुन्हा एकदा 6 देऊन जातोय. अतिशय चांगली फलंदाजी करताना दीपराज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश पाटील पुढचा चेंडूचा सामना करतील. दीपराज पुढे येऊन डिफेन्स केलेला आहे आणि चांगला असा निर्णय सिंगल घेतलेला आहे. एका षटकारानंतर सावध अशी खेळी करून एक धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि आता स्ट्राईकला आले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा कॅच ड्रॉप झालेला आहे. जर हा झेल झाला असता तर महेंद्र पाटील यांना परतावं लागलं असतं. जर शिवस्वराज्य टीमला या सामना जिंकायचा असेल तर त्यांना हे कॅचेस घ्यावे लागतील, नाहीतर हा सामना आपल्या हातातून जाऊ शकतो. त्यांच्या समोर एक मोठं धावांचं आव्हान आहे. बघूया कसं ते पेलतात. पुन्हा एकदा बुंध्यात टाकलेला हा चेंडू डिफेन्स केलेला आहे समोरच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत दोघंही फलंदाज. आता बघूया गणेश पाटील यांचा सामना करण्यासाठी दीपराज पाटील काय करताय. 12 चेंडूंमध्ये 30 धावा बनवून दीपराज स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा देऊन जात आहे 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वन बाउन्स. चेंडू सीमा रेषा बाहेर गेलेला आहे. अतिशय सावध अशी सुरुवात दोघही फलंदाजांकडून. गणेश पाटील यांचं महागडं षटक. वा, अतिशय चांगला डिफेन्स. एका फटक्यानंतर त्या चेंडूला सन्मान दिलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दीपराज पाटील 14 चेंडूंमध्ये 34 धावा आणि महेंद्र पाटील 4 चेंडूंमध्ये 2 धावा बनवून दोघेही फलंदाज खेळताय. बघूयात जर शिवस्वराज्य टीमला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना इथे विकेटची आवश्यकता आणि धावसंख्या जर अशाच गतीने पुढे जात राहिली तर श्री एंटरप्राइजेस धुळे हा संघ याच धावसंख्येने पुढे गेला तर जिंकू शकतो. पण एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि यष्टीरक्षकाने अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि महेंद्र यांना परतावं लागणार आहे. श्री एंटरप्राइजेस धुळे यांना पहिला झटका या ठिकाणी लागलेला आहे महेंद्र पाटील यांच्या स्वरूपात. आपण रिप्ले मध्ये बघू शकता.
अतिशय बुंद्यात असा हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने अतिशय चांगला असा झेल घेतलेला आहे. आणि पुढचे फलंदाज असतील सचिन पाटील, सामना करतील. कुलदीप याचा अतिशय चांगला चेंडू ऑफ साईडच्या अतिशय माफक गोलंदाजी कुलदीप यांच्या तर्फे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स केलेला आहे. त्या दरम्यान दोघंही फलंदाज एक धाव पूर्ण करताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा, एक गडी बाद, 3.3 षटकानंतर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूयात. स्ट्राईकला आहे दीपराज पाटील. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून हा खेळलेला फटका आणि देऊन जातोय पूर्ण 4 धावा. उलटासा असा चेंडू बनवला होता आणि पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी दीपराज पाटील, संयमी खेळी करताय आपल्या टीमसाठी. श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाचे ते सलामीवीर. कुलदीप पाटील पुढचा चेंडू घेऊन येताना आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा हा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. अटीतटीचा हा सामना आतापर्यंत. पुन्हा एकदा तडम्यांच्या दिशेने हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण कर्णधार निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि थोडं क्रॅम्प आलेला आहे.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण अमोल यांच्याकडून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न आणि अंपायरचा रिव्ह्यू आहे थर्ड अंपायरकडे. ॲक्शन चेक करताय. अंपायर्स नो बॉल असेल आणि चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वडवी यांचे चिरंजीव चेतन वडवी हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांचं MPL तर्फे हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्राईकला असतील सचिन पाटील. पुन्हा एकदा बॅटफुट हा चेंडू, परंतु निर्धाव झालेला आहे. फ्री हिटचा तेवढा फायदा ते घेऊ शकलेले नाहीये. अतिशय चांगला चेंडू निखिल पाटील कर्णधार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. माफक गोलंदाजी. फुलटॉस बनवलेला आहे आणि षटकार देऊन जातोय. अतिशय महागड षटक निखिल पाटील यांच्याकडून. प्रयत्न चांगला होता परंतु त्यांना तो घेता आलेला नाहीये झेल. हर्षल फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. विकेट किपर आणि निखिल पाटील यांनी स्वतः हा झेल घेतलेला आहे. सचिन पाटील नो बॉल. थर्ड अंपायरचा हा निर्णय आणि फलंदाज हे सेफ आहेत. कृपया मी चेतनदादा वडवी यांना विनंती करतो, त्यांनी विचारमंचाकडे यायचं आहे. त्यांचं मराठा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. काही सदस्य असतील आपले, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. माजी आमदार जगदीशचंद्र वडवी यांचे ते चिरंजीव आहेत. आयोजन समितीचे सचिनदादा पाटील यांना विनंती आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे, विचारमंचाकडे जायचं आहे. त्या दरम्यान चांगला असा फटका देऊन जातोय. 1 बाउन्स. 4 धावा. धावसंख्या जोरात धावतीये. पुन्हा एकदा बॅटफूट बनवलेला आहे. चांगला असं क्षेत्ररक्षण. दोघही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 धावा, 1 गडी बाद. 5व्या षटकाचा हा अंतिम चेंडू प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटफूट चेंडू होता परंतु फटका फसलेला आहे त्यांचा. फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा हा चेंडू. षटक पूर्ण झालेला आहे. 5 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 58, 1 गडी बाद.
सचिन पाटील 7 चेंडू 8 धावा आणि दीपराज पाटील 20 चेंडूंमध्ये 45 धावा बनवून खेळताय. श्री एंटरप्राइजेस धुळे यांचा हा संघ. 30 चेंडू 67 धावांची आवश्यकता, माफ करा 67 धावांची आवश्यकता आहे पुढच्या 30 चेंडूंमध्ये. रिक्वायर रन रेट 13.40 प्रति ओव्हर. कुलदीप पाटील वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं हे 6वं षटक असेल. सामना करतील दीपराज पाटील. स्विच हिट केलेला आहे आणि देऊन जात आहेत पूर्ण 6 धावा. अतिशय चांगला हा फटका आणि दीपराज पाटील यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. अतिशय संयमी खेळी केलेली आहे दीपराज पाटील यांनी. अर्धशतक पूर्ण केलेले आहे. एकवीस चेंडूंमध्ये 51 धावा बनवून दीपराज पाटील आपल्या संघाचं नेतृत्व इथे करताना दिसत आहेत. वन बाउन्स 4 धावा, 5 षटकार आणि 5 चौकार हे दीपराज पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी एकतर्फी या डावाला घेऊन जात आहे. 22 चेंडूंमध्ये 55 धावा. बघूयात इंजिनियर गणेश पाटील यांचं MPL तर्फे स्वागत आहे. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणाचा पूर्णपणे निरीक्षण करताय कुलदीप पाटील. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा हा प्रयत्न, परंतु निर्धाव असा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून. गणेश पाटील आपल्या गोलंदाजाचं कौतुक करताना. निर्धाव असा हा चेंडू. बघूया किती निर्धाव चेंडू हे टाकतात. कुलदीप पाटील चौथा चेंडू घेऊन येताना. पुन्हा एकदा मोठा फटका आणि देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. दीपराज पाटील ची बॅट तडपते आणि त्यांच्या संघाकडून दीपराज पाटील एकतर्फी ही मॅच घेऊन जात आहे. शिवस्वराज्य टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण की दोघही फलंदाज अतिशय सावध अशी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू दीपराज पाटील यांचा. 26 चेंडू 51 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा बॅक फुटला टोलावलेला हा फटका. फटका फसलेला आहे. फिल्डर त्याच्या खाली आणि उत्कृष्ट असा झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि दीपराज पाटील 24 चेंडू 61 धावा बनवून यांना परतावं लागतंय. अतिशय चांगली फलंदाजी. टाळ्या वाजायच्या त्यांच्यासाठी. सव्वीस 25 चेंडू 51 धावांची आवश्यकता अजूनही श्री एंटरप्राइजेस यांना. बघा मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3रे
मुख्य प्रायोजक मान्य श्री रवींद्र दंगल पवार काजीपुरा, रोहित दादा निकम आमचे ट्रॉफी स्पॉन्सर, जिथे हा सामना खेळला जातोय त्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संचालक दादासो सुरेशजी पाटील, संदीप सुरेश पाटील, ओके चालेल चालेल. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव बाद करण्याचा पूर्ण संधी त्यांच्याकडे होती, परंतु दोघे फलंदाज सुरक्षित आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 75 धावा, 2 गडी बाद, 6 षटकांनंतर. आता आवश्यकता असेल 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता अजूनही श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर हे दोघंही फलंदाजांना इथे चांगली खेळी करावी लागणार आहेत. पुढची गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत सचिन. मोठा फटका सौरभ यांच्या बॅटमधून. हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फटकेबाजी सौरभ. त्यांच्यामध्ये ती धमक आहे की ते मोठे फटके लावू शकतात आणि आपल्या संघाला जिंकून घेऊन जाऊ शकतात. या षटकाराचे प्रायोजक आहेत एकविरा प्लायवूड जळगाव. नारायण दादा पाटील, पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, परंतु कर्णधार निखिल पाटील यांनी हा अतिशय चांगला झेल घेतलेला आहे आणि सौरभ यांना परतावं लागेल. सामना इथून फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी या पारड्यामध्ये कधी त्या पारड्यामध्ये हा सामना कुठेही जाऊ शकतो. आणि जर हा सामना जिंकायचा असेल तर खालचे जे फलंदाज आहेत मिडल ऑर्डर यांना चांगली फटकेबाजी इथे करावी लागणार आहे. आता त्यांना मोठी फटकेबाजीची आवश्यकता आणि शिवस्वराज्य टीमला अतिशय माफक गोलंदाजीची आवश्यकता इथे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका. कव्हरच्या वरून हा फटका होता. पॉइंट आणि कव्हरच्या वरून चांगला असं क्षेत्ररक्षण तिथे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करताय. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 82 धावा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू सचिन पाटील यांचा. सामना करतील सचिन पाटील. दोघं सचिन आमने सामने. पुन्हा एकदा मोठा फटका देऊन जात आहे. पूर्ण 6 धावा. चांगला फटका सचिन के सामने सचिन. आणि या षटकाराचे स्पॉन्सर आहेत एकविरा प्लायवूड नारायणदादा पाटील जळगाव यांचं षटकार प्रायोजकत्व.
आता 20 चेंडू 37 धावांची गरज श्री एंटरप्राइजेस धुळेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील. सामना करतील सचिन पाटील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू विडॉनच्या दिशेने हा खेळलेला. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 89 धावा. 3 गडी बाद. अजून हॅलो, अंतिम चेंडू होता. निर्धावाचा हा चेंडू आणि 7 ओव्हर नंतर कोर झालेला आहे 89 धावा. 3 गडी बाद. अजूनही शिवस्वराज्य एंटरप्राइजेस श्री एंटरप्राइजेस धुळे यांना जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. लवकर लवकर करायचं आहे पंचांनी. अजून पुढचा सामना खेळवायचा आहे आपल्याला. बघा, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. बॉलिंग एंड स्पॉन्सर श्री ललित पाटील उर्फ बंटी दादा. ॲग्रिक्रॉस ॲग्री इनपुट बापूराव पाटील चौगाव बॅटिंग एंड स्पॉन्सर. गोलंदाजी मार्कवर गणेश पाटील. आपलं वैयक्तिक दुसरं षटक. आतापर्यंत 12 धावा खर्च केलाय त्यांनी. इक्वेशन बदलत आहे. 17 चेंडू 36 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडून. गणेश पाटील आपल्या टीमसाठी निर्णायक अशी भूमिका इथे बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी फलंदाजीमध्ये त्यांनी करून दाखवलंय तेच ते गोलंदाजीमध्ये सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. सोळा चेंडू 35 धावांची आवश्यकता. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट आणि कव्हरच्या वरून हा फटका केलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव दोघं फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. आता इक्वेशन बदलत आहे. सिंगल डबलने नाही होणार. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील तरच हा संघ जिंकू शकतो. बघूया सचिन पाटील काय करताय. पुन्हा एकदा बॅकफुटवर हा चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडून.
चांगला थ्रो केलेला आहे आणि गणेश पाटील अतिशय माफक गोलंदाजी करताना इथे आत्तापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत त्यांच्या ओव्हरचे आणि फटका फसलेला आहे विकेट किपर निखिल पाटील यांनी असा चांगला हा झेल घेतलेला आहे आणि अँडी आनंद पाटील यांना परतावं लागत आहे. चांगली गोलंदाजी गणेश पाटील यांच्याकडून जेवढी सुंदर अशी फलंदाजी केली होती तेवढीच चांगली अशी गोलंदाजी. थोडं क्षेत्ररक्षण व्यवस्थित करताय आणि कृपया हा पोलचा लाईट बंद करायचा आहे. बॅट्समनला प्रॉब्लेम येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला असं क्षेत्ररक्षण दोघंही फलंदाज एक धाव पूर्ण करतील या एका रनाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 92 धावा 4 गडी बाद. 93 धावा 1 गडी बाद 8 षटकानंतर 4 गडी बाद माफ करा. बा आठ षट हॅलो हॅलो
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे, सरळ समालोचन कक्षाच्या वरती. हॅलो 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 हॅलो. 104 धावा षटकातला शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. यश पाटील आता स्ट्राईकला असतील, सुनील पाटील गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू, प्रथमेश या चेंडूच्या खाली आणि प्रथमेश याने झेल टिपलेला आहे. अतिशय उत्कृष्ट झेल आणि माझ्या मते हा सामन्याला कलाटणी देणारा झेल असू शकतो. आज आपल्याला विसरता येणार नाही या सामन्यात पहिल्या डावात जेव्हा फलंदाजी करणारा संघ पहिल्या डावात ढेपाळला होता त्यावेळेस गणेश पाटील नावाचं वादळ आपल्या संघासाठी उभे ठाकलं होतं. तर गणेश पाटील यांनी जी उत्कृष्ट अर्धशतकीय खेळी केली होती त्यामुळेच हा संघ एका चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करू शकलेला होता. शिवस्वराज्य वॉरियर्स संघ आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय असं आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही नो बॉलचा इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांकडून. श्री एंटरप्राइजेस धुळे विरुद्ध शिवस्वराज्य वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. दरम्यान अतिशय मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलेले आपले चोपडा तालुक्यातील पोलीस बांधव डेड बॉल घोषित झालेला आहे कारण की चेंडू फुटलेला आहे. तर अतुल मोरे जे मुंबई पोलिसांकडून मुंबईला एका मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत, अतुल मोरे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर अतुलजी आपलं खूप खूप स्वागत, वेलकम. अतुल मोरे हे अंमळनेरचे रहिवासी आहेत आणि सध्या चोपड्याला पोलीस दलात सेवा देतात. डावखुरे मध्यम तेज गतीचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. वाईडचा इशारा. 106 धावा. एकशे 7 धावा. 7 चेंडू 18 ची गरज. 6 चेंडू माफ करा 7 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धावा कुठेतरी थांबाव्या लागतील शिवस्वराज्य वॉरियर या संघाला. श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाला एक संधी होती. प्रथमेश पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. नो बॉल आहे किंवा नाही, गोलंदाजाची शैली पुन्हा एकदा चेक होईल. तिसरे पंच काय निर्णय देतात ते बघावं लागेल. बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. उमेश साळुंके साहेब,
नो बॉल असेल. नऊ षटकांची समाप्ती. 110 धावा, 6 चेंडू आणि 15ची आवश्यकता. आणि बघा, बऱ्याच जणांना इच्छा होती की भूषण पवार यांची फलंदाजी बघायची इच्छा आहे, ती पूर्ण होते का? परंतु आता भूषण दादा गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत आणि आपल्या संघासाठी त्यांना आता 15 धावा डिपेंड करायच्या आहेत. भूषण पवार अर्थात प्रोफेसर भूषण पवार गोलंदाजीला आलेले आहेत. शेवटच्या 6 चेंडूत 15 धावा डिपेंड करायच्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव मिळते. 1-1-1. 14 धावांची आवश्यकता. अतुल मोरे साहेब, आपण कृपया मंचाकडे जायचंय आणि मराठा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे आपलं स्वागत, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अतुल मोरे, डावखुरे, मध्यम तेज गतीचे उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांनी मुंबई गाजवलेलं आहे. वाईड बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांकडून. तर उमेश साळुंखे आणि शशिकांत पाटील आयोजन समितीचे सदस्य अतुल मोरे यांचा सन्मान करताना आपण बघू शकतात. तर या ठिकाणी स्क्वेअर लेग ते फाईन लेगच्या दरम्यान 3 खेळाडू होते. लेग ट्रॅप ज्याला आपण म्हणतो तो नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुल टॉस चेंडू आणि मिसफिल्ड, चौकार. यावेळेस सरळ बॅटने एकही धाव घेतलेली नाहीये. चार चेंडू 9ची गरज. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि योगेश पाटील यांना परतावा लागेल. भूषण पवार यांनी पवारांची ताकद काय ते दाखवलेलं आहे.
चला तर चोपडा पोलीस दलातील अविनाश दादा सुद्धा आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. अविनाश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मी आयोजन समितीला विनंती करेल की आपण त्यांचं सुद्धा स्वागत करायचंय, सत्कार करायचा आहे. दोन चेंडू आणि 9 धावा हा निर्णायक चेंडू असेल. भूषण पवार, वाईडचा इशारा. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा निर्णायक चेंडू असेल. भूषण पवार, ओ या ठिकाणी फुल टॉस चेंडूला मिस केलेलं आहे. आणि आता जर पुढचा चेंडू जर वैध टाकला तर मात्र शिवस्वराज हा संघ हा सामना जिंकू शकतो. कारण की आता षटकार जरी आला तरी 8 धावांची आवश्यकता आहे. 6 मिळतील. एका धावेने संघ जिंकू शकतो. निर्णायक चेंडू भूषण यांचा. ओ हो, चतुराई दाखवलेली आहे पवारांनी. आणि पवारांनी आपली पॉवर काय असते ते दाखवून दिलेलं आहे. शिवस्वराज्य वॉरियर या संघाने हा सामना 7 धावांनी जिंकलेला आहे. आणि या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत गणेश पाटील. उमेश पाटील, द मॅन फ्रॉम चुंचाळे. आपण जो अप्रतिम भोजनाचा आस्वाद घेत आहोत ते भोजन बनवलं जातंय आदर्श डेकोरेटर्स अँड इव्हेंट चुंचाळे. उमेश भाऊ पाटील, चुंचाळे. तर उमेश भाऊ, मागच्या वर्षी सुद्धा आपली कामगिरी चांगली होती आणि नक्कीच यावर्षी सुद्धा आपली कामगिरी चांगली आहे.